नमस्कार मित्रांनो, चैतन्य वास्तू ज्योतिष आपल्या या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुध ग्रहाचं पाचू हे रत्न हे खूप हिरव्या रंगाचं असतं. हे जांभियन क्वालिटी, कोलंबियन क्वालिटीमध्ये आपण हे येतं. तसेच बुध ग्रहाचं हे जे रत्न आहे आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची स्थिती कशी आहे हे बघून आपण घालायला हवं. बुध ग्रहाचं जे रत्न आहे पाचू रत्न हे कमीत कमी 4 ते 5 कॅरेटचं घालावं किंवा त्या व्यक्तीचं जे वजन आहे त्यावर हे डिपेंड असतं. तसेच कुठलं बुध ग्रहाची महादशा चालू आहे का, बुध ग्रह आपल्या कुंडलीमध्ये उच्च आहे, नीच आहे, त्यानुसार आपण हे रत्न घालायला हवं. रत्न घालताना हे खूप ओरिजिनल असावं, सर्टिफाईड असावं, नॅचरल असावं, तसेच वेल लॅब टेस्टेड सर्टिफाईड असावं. आज बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये डुप्लिकेट रत्न मिळत आहेत किंवा रियूज केलेले सुद्धा रत्न मिळत आहेत. असं बऱ्याचशा ऑब्झर्वेशन्समध्ये माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे असं दिसतंय. तसेच आज बरेचशा वाढीव रेट्समध्ये सुद्धा हे मिळत आहे. त्यापासून आपण जरा थोडं प्रिकॉशनरी सतर्क राहावं असं मला तुम्हाला सल्ला राहील. जेव्हा आपण कुठलेही रत्न आपण जेव्हा घालतोय तेव्हा ते योग्य त्या ग्रहाचा जप केलेलं असावं, प्राणप्रतिष्ठापना करून अभिमंत्रित सिद्ध पूजा करून घातलेलं असावं, तरच त्या ग्रहासाठी आपण जे रत्न घालत आहोत त्याचा चांगला परिणाम आपल्याला मित्रांनो खूप चांगला दिसून येतो. आज आपल्या ज्या क्लायंट्स लोकांना आपण बऱ्याच जणांना बुध ग्रहाचं रत्न पाचू किंवा गुरु ग्रहाचं रत्न पुष्कराज, रवी ग्रहाचं रत्न माणिक जे दिलेलं आहे त्याचे खूप त्यांना छान अनुभव येत आहेत. ह्या कस्टमर्स आपले जे अनुभव आहेत त्यांनी खूप चांगले शेअर्स केले आहेत. मी फेसबुकवर वेळोवेळी ते मी टाकतच असतो. परंतु हे जे रत्न आपण जे घालत आहेत आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन करून योग्य ते सर्टिफाईड रत्न, नॅचरल लॅब टेस्टेड सर्टिफिकेट आपण घालायला हवं. तसेच योग्य सर्टिफाईड असावं आणि सिद्ध पूजा करून अभिमंत्रित सिद्ध केलेलं असावं, तरच मित्रांनो आपल्याला त्या ग्रहाचे आणि त्या रत्नाचे चांगले परिणाम मिळतात. धन्यवाद. चैतन्य वास्तू.